सेवा बंद झाल्यानं मुंबईमध्ये आता पाणी संकट गडद होण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक झाल्या। दरम्यान सकारात्मक निर्णय होईपर्यंत एकही टँकर रस्त्यावर न उतरवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। बॉम्बे के अंदर 20 फुट की जगह अभी खाली नहीं बची है। 200 मीटर का प्लॉट कौन खुला होने वाला है। दूसरी बात है, ये पानी सिर्फ पीने के लिए ही देना है, तो ग्राउंड वाटर पीने के लिए कैसे आदमी लोग को एक्सेप्ट ही नहीं करेंगे। उसके अंदर पीएच लेवल है, उसके अंदर बैक्टीरिया लेवल है, वो कोई चेक ही नहीं करेगा। क्या कोई पानी पिएगा क्या ग्राउंड वाटर? कोई नहीं पीता। तो आज मुंबई के अंदर जो प्रॉब्लम है वो हम लोग पे अभी 4 दिन पहले कलेक्टर से तहसीलदार से हमको नोटिस आई है। यदि आपने बंद नहीं किया तो आपका मीटर वगैरह सीज होगा, इलेक्ट्रिक जो सप्लाई देती है, और उसके अलावा आपकी गाड़ियाँ पंप वगैरह सब जब्त किया जाएगा। लेकिन आज हमको कलेक्टर ऑफिस से कॉल आया है, मीटिंग के लिए बुलाया है। तो यदि अभी हम लोग एसओ कलेक्टर ऑफिस जा रहे हैं, देखते क्या निवेदन होता है। मुंबईतील वॉटर टँकर मालकांनी संपाचं हत्यार उपसलंय। विहिरी आणि बोरवेलमधून पाणी काढण्यास शासनानं हरकत घेतल्यानं टँकर चालक संपावर गेले। त्याला शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्यानं संपावर ठाम राहण्याचा निर्णय टँकर मालकांनी घेतलाय। त्यामुळे मध्यरात्रीपासून टँकर मालक पाणी भरण्याचं काम थांबवणार असल्याचं मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं सांगितलं। आम्हाला कलेक्टरकडून आणि तहसीलदाराकडून लेटर मिळाले, नोटीस मिळाले की तुमच्याकडे जर CJWचे NOC नसेल तर आम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी कट करू, जे वीज पुरवठा खंडित करू कायमस्वरूपी। तर म्हणून आमच्या विहिरीवरने आम्हाला पाणी भरून घेण्यासाठी मनाई केली आणि त्यामुळे आम्ही आमचे टँकर्स आज रात्रीपासून उभे करतोय, ऑफरोड करतोय। जोपर्यंत पुढील काही निर्णय होत नाही सरकारकडून तोपर्यंत आम्ही आमच्या गाड्या उभे ठेवणार आहोत। त्यामुळे मध्यरात्रीपासून टँकर मालकांनी पाणी भरण्याचं काम थांबवल्याचं मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं सांगितलंय। त्यामुळे वॉटर टँकरवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांची आजपासून पाण्यासाठी दाणादाण उडणार आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नसल्यानं तहसीलदारांनी मुंबईतील पाणी टँकर मालकांना कारवाईची नोटीस बजावली। मात्र राज्य शासन केवळ टँकर मालकांवर कारवाई करत असल्यानं हा अन्याय असल्याचं मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचं म्हणणं आहे। तर असोसिएशनच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मुख्यमंत्री कार्यालयासोबत तातडीची बैठक आयोजित करावी, केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीबाबत असोसिएशनची बाजू ऐकून घ्यावी, BMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करावी, टँकर चालक, विहीर मालक आणि पाणी पुरवठादारांवर जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत पुनर्विचार करावा, TGWAच्या काही नियमांमध्ये आणि प्रक्रियात्मक अटींमध्ये व्यवहार्य बदल करावे, कारण ते प्रत्यक्षात पूर्ण करणं कठीण असल्याचा त्यांचा दावा आहे। विहीर मालकांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई थांबवावी, खाजगी पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा, मागण्यांवर निर्णय होईपर्यंत टँकर व्यवसायावर होणारी प्रशासकीय कारवाई रोखावी, अशा मागण्या या टँकर असोसिएशनच्या आहेत। मुंबईत अनेक सोसायटी आणि टॉवर हे खाजगी टँकरवर अवलंबून आहेत। साफसफाईसाठी आणि शौचालय वापरासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशन 18,000 वॉटर टँकर पुरवते। दररोज 350 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो। बांधकाम आणि साफसफाईचे शासकीय कार्यालय सुद्धा टँकरनं पाणी घेतात। संपाचा फटका या सर्वांना बसणार आहे। आज मला कळलेलं आहे, कारण अनेक बिल्डिंग्समधून मला हा फीडबॅक आला, माझ्या मतदारसंघात असेल, मुंबईभरातून असेल। आज वॉटर टँकर असोसिएशन मला वाटतं ह्या मध्यरात्रीपासून स्ट्राईकवर चाललेलं असं बातमी आहे। उन्हाळा असला, पाण्याची कमतरता असते, आता वॉटर कट लागलेला आहे। खरोखर 10% की जास्ती ह्याचा आपल्याला मुंबईकर म्हणून अनुभव रोज मिळत आहे। 10%हून जास्ती वॉटर कट आहे आणि हे होत असताना आपण पाहतोय की वॉटर टँकर असोसिएशन स्ट्राईकवर चालले। प्राथमिक चर्चा केली त्यांच्यासोबत तर हेच कळतं की सरकार परत जी आश्वासनं देतात त्याच्यावर मागे जातं। केंद्र सरकारकडून जे काही एक परिपत्रक आलेलं आहे ते मुंबईला लागू होऊच शकत नाही आणि ते लागू करण्याचा प्रयत्न